आवाज हा सुरेख असतो आणि खूप रेअर मिळतो बघा. ती सुरेख आणि देखणी. लक्ष्मीचं वाहन ओल लक्ष्मी गणेश जे नॉर्थ साइड साठी वापरले जातात त्याच्याकडे ही लाल पोटली आपल्याकडे मिळेल. त्यांची क्वालिटी पण छान आहे. सिंहासनावर विराजमान असलेली ही लक्ष्मी गणेश. तर लक्ष्मी पूजनासाठी पिवळं सहसा लोक पिवळ्याच कलरचं आसन घेत आहेत. ते भगवान आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी पिवळी कवडी, हा लाल गोंजा, कमळकट्टा संपूर्ण साहित्य एकाच भागात. जसे हळदी कुंकू गुलाल बुक्का हे प्रॉपर नर्मदेश्वरच्या दगडाचं शिवलिंग आहे. श्रीयंत्र. अच्छा, हे श्रीयंत्र याला बघा पंचमुखी हनुमान. पंचमुखी हनुमान आहे. आशीर्वाद देताना आहे. पितळी मूर्ती असते त्याच्यासाठी हा एक लहानसा ड्रेस. छोट्या मोतीमाळा कापडमाळा या सगळ्या आपल्याकडे मिळतात. हे लेदर यूज केलेले. अच्छा, हा भीमसेनी कापूर आहे. ज्या मूर्त्या आहेत ह्या पारा धातूच्या आहेत. आपल्या दुकानात जी पण मूर्ती असणार ही संपूर्ण भरीव मूर्ती असणार. नमस्कार मित्रांनो, वॉक विथ अनिल ब्लॉग सोबत तुमचं स्वागत आहे. तर आज सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला घेऊन आलोय लक्ष्मीपूजन आणि धनतेरस दिवशी येणार आहे, जे 2-3 दिवसात आहे असं म्हटलं तर आता चालूच झालेलं आहे. तर त्या दिवशी पूजाचे साहित्य वगैरे काय काय लागतं हे सगळं या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. या सगळ्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा. ज्याने कोणी व्हिडिओ बघितला नाहीये, ज्याने कोणी व्हिडिओ बघताय, बरेच माझे व्ह्यूअर आहेत ते बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला मी हे लोकेशन शेअर करतो. हे लोकेशन सांगतो. तर इकडनं तुम्ही याल तर ब्लूबेरी बिल्डिंग लागते या साईडने. इकडे इंटरनॅशनल टेक पार्क आहे म्हणजे राईट साईडला. इथून जर आलात तुम्ही, इथून आल्यानंतर WS फोर्ट म्हणून इथं शॉप आहे, त्याच्या अगदी शेजारी इथे आहे सुलाई माता पूजा भांडार. परत एकदा ऍड्रेस सांगतो. इकडनं युवन IT पार्क येण्यानंतर ब्लूबेरी बिल्डिंग लागते या रस्त्याने. तर तुम्ही इथे आलात इथून सरळ थोड्याशा अवघ्या अंतरावरती इथे समोरच आहे सुलाई माता पूजा भांडार. तर हा वाजणारा शंख आहे आपण जो आता बघितला. त्याचा आवाज हा सुरेख असतो आणि खूप रेअर मिळतो. म्हणजे आपल्याकडे साधे शंख पण आहेत, जसं की हा तुम्ही शंख बघू शकतात. म्हणजे बिग साईज आणि छोटी साईज तुमच्याकडे अवेलेबल आहे. शंखाची साऊंड वेगळा येणार, जसं की हा. अच्छा, म्हणजे प्रत्येक शंखाचा साऊंड पण वेगळा असतो. हो. आणि साईज वरती काही डिपेंड करतं का? हो, साईज. पितळात जर बघितलं ना, एक नवीन प्रीमियम क्वालिटीची मूर्ती आलेली आहे. अच्छा, ही सुद्धा मूर्ती तुम्हाला आहे ना मार्केटला होलो मिळेल. आता ही जी मूर्ती आहे बघा, ती सुरेख आणि देखणी आहे. एक नंबर. प्युअर पितळाची मूर्ती आहे. लोक हिला अष्टधातू म्हणून सुद्धा विकतात. हे प्युअर पितळ आहे. प्युअर पितळ आहे. आणि फिनिशिंग बघा, डिटेलिंग आहे त्याच्यामध्ये. कॉस्टिंग असणार त्या मूर्तीची, पण पितळाची मूर्ती तुम्हाला खोकला म्हणजे जी पोकळ असते ना ती भेटणार नाही. ही हनुमानाची मूर्ती बघा, पंचमुखी हनुमान. पंचमुखी हनुमान आहे. आशीर्वाद देताना आहे. आशीर्वाद घेताना कधीही आशीर्वाद देताना घ्यायला पाहिजे. अच्छा, हे त्याच्यात बघितलं पाहिजे का मूर्ती घेताना? बरोबर. कृष्णाची देखील लड्डू गोपाल पण यांच्याकडे, जी कुठे नाही सध्या तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही. लक्ष्मीचं वाहन ओल. हे लक्ष्मीचं वाहन हे तुम्हाला मार्केटमध्ये सहसा मिळणार नाही, ते आपल्याकडे मिळेल. ओके. जर कोणाला लागलं तर तुम्ही खाली नंबर दिलेला असणार आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. ही लक्ष्मीचं वाहन आपल्याकडे मिळतं. याला श्रीयंत्र म्हणतात. हो, हे श्रीयंत्र लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणी मार्गशीर्ष मध्ये युज करतं, कोणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी होतं. हे लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही स्थापित केलं, त्याच्यावर कमळकट्टाची माळा हे करायची आणि ते स्थापित करायचं. त्या दिवशी जास्त महत्व आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे लोक वापरतात. हे पण भरीव येणार. बरोबर. लक्ष्मी गणेश जे नॉर्थ साइड साठी वापरले जातात त्याच्याकडे आपल्याकडे भरपूर साईजची व्हरायटी आहे. छोट्यापासून मोठे प्रीमियम रेंज. हे सगळे मातीचे गणपती लक्ष्मी आहे. हे सगळे मातीचे बनलेले आहेत संपूर्ण. आणि भगिनींनो, लक्ष्मीपूजन येत आहे. लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी आणि गणपती खूप महत्वाचा आहे. तर इथे वाहन सुद्धा येणार, जसं की लक्ष्मीचं वाहन जे ओलं असतं ते सुद्धा येणार. खूप महत्वाचं असतं. हे सहसा लक्ष्मी बरोबर वाहन. ही थोडी डिफरंट दिसते. म्हणजे याला जोडी म्हटली जाते. अच्छा, काही लोक वेगवेगळे ठेवतात. हे एकत्र सिंहासनावर विराजमान असलेली ही लक्ष्मी गणेश एकत्र असते का? हो. अच्छा. आणि याचं महत्व म्हणजे हे वाहनाबरोबर कमी येतं. तुम्ही आतापर्यंत जेवढे पण फोटोज हे बघितले असेल, हे ज्याचं वाहन आहे ओल,
त्याच्याबरोबर येत नाही सहसा लक्ष्मी. ही बरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगली असते. आता आसनांमध्ये पण आहे ना आपल्याकडे छोट्यापासून मोठ्यापर्यंत फार 1 मीटर 2 मीटर असे आसनं असतात. त्याच्यात बघा कोरीव म्हणजे डेकोरेटिव्ह जे असतात, हा हा डिझायनेबल आसन. अच्छा, हे डिझाईन मध्ये अवेलेबल डिझाईन असते, हे याला एम्ब्रॉयडरी आसन म्हणतात. अच्छा, सध्या मार्केटमध्ये जे चालतं ते फक्त हे साधा आसन वापरतात लोक. जास्त आपल्याकडे करून तुम्हाला स्वस्तिक व्हरायटी मध्ये हे बघा, हे नवीन पॅटर्न आलेलं आहे आपल्याकडे. हे नवीन आहे का? हा, हे नवीन पॅटर्न आलेलं आहे, स्क्वेअर मध्ये येणार. हम्म, हे आसन देवाला वापरा, बसायला वापरा, प्रत्येक गोष्टीला वापरायला आहे. याच्यात आपल्याकडे स्क्वेअर आणि रेक्टँगल दोन्ही साईज अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा म्हणजे पाटल्यावरचं पण बसू शकतात, चौरंगवर पण चौरंग भेटेल आणि का? पाटलं दोघंच आहे. आता दोघंच हा आहे. पाटाची साईज आहे बघा, हे सुरेख. आता लक्ष्मीपूजनासाठी पिवळं, सहसा लोक पिवळ्याच कलरचं आसन घेत आहेत. हा. तर हे आपल्याकडे अवेलेबल आहे. हे बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट सुरेख आणि चांगल्या क्वालिटीची ती मिळणार. अगदी क्वालिटी आहे. बघा तुम्ही बंधू आणि भगिनींनो, लक्ष्मी पूजनानिमित्त कुबेर भगवान आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी पिवळी कवडी, ही जी कवडी आहे ही ओरिजिनल पिवळी आहे, म्हणजे पिवळ्या कलरची केलेली नाही. हा जो कलर आहे हा ओरिजिनल पिवळा आहे. अच्छा. मार्केटमध्ये आता जे तुम्हाला फ्रॉड मध्ये मिळते ते पिवळी कलर करून मिळते. ही जी आहे ही पिवळी कलर नाही, ओरिजिनल पिवळी अच्छा, color. ओरिजिनल हे गोमती चक्र आहे, हे गोमती चक्र आहे. हा लाल गोंजा, हा लाल गुंजा, त्यानंतर हे कमळकट्टा. कमळ कट्टा. लक्ष्मीला प्रसन्न झाली कमळाचं फुल, त्याच्याऐवजी ही कमळाची माळ सुद्धा आपल्याकडे मिळेल. अच्छा, कमळकट्ट्याची ही माळ पण अवेलेबल आहे. हो. हे सगळं लक्ष्मी पूजनासाठी हो. अति आवश्यक आहे. आणि यांचं एक हे काय? पोटली बनवून मिळते त्याची, हे मुरुड शेंगे. लिंबू शेंगे का? हे लक्ष्मी पूजनासाठी आवश्यक आहे का? हा, नागकेशर मिळेल तुम्हाला. हा, अच्छा, हे नागकेशर. नागकेशर आहे का? हा. बघा बंधू आणि भगिनींनो, इथे लक्ष्मी पूजनासाठी जे काही लागतंय साहित्य हे तिथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. मी आता हे संपूर्ण साहित्य बघितलं, कवडी, गोमती चक्र, कमलकट्टा, हा. हे संपूर्ण साहित्य एका लाल पोटलीमध्ये ठेवली जातात. तर ही लाल पोटली आपल्याकडे मिळेल आणि ही प्रीमियम क्वालिटीची लाल पोटली आहे की जी वर्षभर तुम्हाला काही नाही. हे बघा, छान आहे, म्हणजे क्वालिटी पण छान आहे, जे लक्ष्मी प्राप्तीसाठी हे लक्ष्मी प्राप्तीसाठी असतंय. आणि हे यूज करताना ही पोटली अशी बांधली की देवाजवळ ज्या दिवशी लक्ष्मीपूजन ही पोटली तिथे ठेवायची आणि ही पोटली आपल्या ज्या पैशांच्या इथे ठेवायची. तुम्ही काम जिथं करत असाल तिथं ठेवतात. अच्छा, लक्ष्मी प्राप्तीसाठी ही पोटली असते. बरोबर. दिवाळीसाठी लागणारे लाह्यावत्ता असते, असं सेट आपल्याकडे आहे. त्यानंतर व्यापारी बंधू असतात, कोणाला पूजेचं माहित नसतं तर असा डायरेक्टली सेट पूजा साहित्याचा सेट बॉक्स असतो. अच्छा, सुद्धा या आपल्याकडे बॉक्समध्ये पूर्ण सगळं म्हणजे काही साहित्य अवेलेबल एका आहे. बॉक्स मध्ये, तुम्हाला अच्छा. काही शोधायची गरज पडत नाही. संपूर्ण साहित्य एकाच बॉक्स. पूर्ण लक्ष्मी पूजनासाठी पूर्ण जे लक्ष्मी काही पूजन. लागणार व्यापारी साहित्य. लोक असतात ते काय घरून वस्तू आणणार, त्याची प्रत्येक गोष्ट ही याच्यात मिळते. एक एक बरं. गोष्ट सगळं संपूर्ण अच्छा, गोष्टी असतात. 3200 आहे याच्यामध्ये. बत्तीसे, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का, हे अत्तर गुलाबजल आहे. पण आहे, संपूर्ण जांभूळ प्रत्येक पण गोष्ट आहे. मिळेल. अच्छा, बघा बंधू आणि भगिनींनो, यांच्याकडे स्पेशली बॉक्स पण आहे जो लक्ष्मी पूजनाचे साहित्य आहे याच्यावरती दिलेलं आहे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे. शिवलिंग आहे, हे लोक दगडाचं म्हणून विकतात. हे शिवलिंग दगडाचं नाही. हे जे असतं दगडाची पावडरी पासून हे शिवलिंग बनलेलं असतं. तर त्याच्यावर हे शिवलिंग ऍक्च्युली दगडाचं नाही. तर त्यामुळे आपण जे ओरिजिनल दगड नर्मदेश्वर म्हटला जातो, हे प्रॉपर नर्मदेश्वरच्या दगडाचं शिवलिंग आहे. अच्छा, अखंड हे शिवलिंग हे येणार. पूर्ण नर्मदेश्वर हा. दगडाचं बनलेलं शिवलिंग आहे. हो, हे शिवलिंग सहसा तुम्हाला मिळणार नाही आणि लोक हे शिवलिंग दगडाचं म्हणून विकतात, पण हा दगड नाही. ही दगडाची पावडर आहे. दगडाच्या पावडरीपासून हे बनवलं जातं, एक साच्यात टाकलं जातं. जसं पीओपी मटेरियल असतं तसं सेम हे मटेरियल असतं. आणि हे जे हे प्युअर दगडाचं, अच्छा, म्हणजे नर्मदेश्वर दगड. आणि नर्मदेश्वर दगड याचं महत्व असं आहे की त्याचा कण कण याचं जो शिवलिंग असतं शिवलिंगाचं प्रतीक आहे. ते शिवलिंगाचं प्रतीक आहे. आणि त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही. त्याच्या प्रत्येक कणकणात अच्छा. शिवलिंग शिवलिंग हे असतं. शिवचं वास्तव्य आहे. वास्तव्य असते. हा, हे म्हणजे तुम्ही म्हणलं जर ही मूर्ती घेतली तर हिला प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही. हिच्यात ऑलरेडी प्राण असतो. टेबलाचं सुद्धा आसन आपल्याकडे आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्ष्मी पूजन करायचंय, एखाद्या टेबलावर करायचंय, त्या सध्या साईजचं आपल्याकडे आसन आहे. एम्ब्रॉयडरी वर्क येणार त्या आसनाचं. हा. लाल, त्याच्यात साईज लाल कलर आहे. परत तुम्हाला चुनरीमध्ये पण भरपूर व्हरायटी असते आपल्याकडे. हे पण आसनच आता- आहे ना, हे जरा छान वाटतंय. हे आसन होते, हे दोन प्रकारात हे होतं, आसन आणि चुनरी. चुनरी. अच्छा, दोघांमध्ये युज करतात. हो. तर आपण आता बघूया
देवाचे कपडे, देवाच्या कपड्यांमध्ये आपल्याकडे गणपती, लक्ष्मी गणपती, साईबाबा ड्रेस, त्याच्यानंतर लड्डू गोपाल कृष्णाचे ड्रेस, प्रत्येक प्रकारचे ड्रेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. जे कुठे नाहीत ते इथं, अशी गोष्ट आपल्या शॉप मध्ये अवेलेबल असते. तर हे बघा, हे सुंदर असे देखणे ड्रेस, छोट्यापासून मोठ्यापर्यंत लड्डू गोपालचे ड्रेस आहेत ना, हे माता राणीचे ड्रेस आहेत. म्हणजे लक्ष्मीला वापरू शकतात, नंतर माता राणीला वापरू शकतात, कोणत्याही देवीला वापरू शकतात. हे देवीचे ड्रेस आहेत. काही लोक लक्ष्मी गणेशचे सेट म्हणून हे ड्रेस वापरतात. तर त्याच्यात एक नवीन पॅटर्न आला आपल्याकडे, संपूर्ण अंग झाकलेला असा हा ड्रेस. आपल्या घरातली जी पितळी मूर्ती असते त्याच्यासाठी हा एक लहानसा ड्रेस. स्वामींसाठी गादी लोड, तो सुद्धा आपल्याकडे 3 ते 4 कलर मध्ये अवेलेबल आहे. 3 ते 4 साईज अवेलेबल आहे, 0, 1, 2, 3. प्रत्येक गोष्ट ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचे इथं गादी लोड पण आहे. वेगवेगळ्या कलर मध्ये, येलो कलर मध्ये बघा, रेड कलर मध्ये, ब्राऊन कलर मध्ये, तुम्हाला जो कलर पाहिजे तो अवेलेबल आहे, भाऊ करून देणार. देवांच्या ज्या लागणाऱ्या माळा असतात, लहान छोट्या मोती माळा, कापड माळा, हे सगळे आपल्याकडे मिळतात. हे सगळी व्हरायटी आहे. त्याच्यात भरपूर सारी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे. फोटो माळा पण आहे तुमच्याकडे? फोटोची माळा, म्हणजे माळा, ओरिजिनल चंदनाची माळा. अच्छा, अगदी लड्डू गोपाल पासून तर फार मोठ्या फोटो पर्यंत तुमच्याकडे अवेलेबल. मूर्तीचे 3 फूट, 4 फूट, 5 फूट बघू शकतो. साईबाबांसाठी गमछे स्पेशल, फक्त साईबाबा, गणेशजी, जे पण आपले देव असतात त्यांना जास्त काही घालू शकत नाही म्हणून फक्त हा गमछा. जर तुम्ही म्हणाल ना, जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि प्रत्येक सणवाराचं साहित्य आपल्याकडे मिळतं. जर सर्वश्रेष्ठ म्हटलं तर तांब आणि कांस्य. पूजेत फक्त या 2 गोष्टी वापरतात. ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या पारा धातूच्या आहेत. अच्छा, इथे नंदी आहे, पारा धातू आहे. हा श्रीयंत्र आहे इथे, त्याला श्रीयंत्र म्हणतात ना? हो, हे श्रीयंत्र पारा धातूचं आहे. हे ओरिजिनल पारा धातू आहे. हे केव्हा, म्हणजे धातूचं वैशिष्ट्य आहे का वेगळं? हो, हा पारा धातू असतो. अच्छा. ह्या धातूच्या मूर्तीचे नियम वगैरे खूप असतात. ते नियम खूप पाळावे लागतात. ज्याच्याकडनं होईल तोच ही मूर्ती खरेदी करतो. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे इथपर्यंत आहेत युनिक. तांब्याचे सिक्के सुद्धा अवेलेबल असतात. त्याच्यानंतर आमच्याकडे छोटा लोखंडी चाकू पण अवेलेबल असतो. त्यानंतर आपल्याकडे हे गोमती चक्राचं पॅन्डंट सुद्धा अवेलेबल आहे. बघा, हे गोमती चक्राचं पॅन्डल पण आहे त्यांच्याकडे. तांब्याचे शिक्के आहेत, तुम्हाला किती लागतात त्यांच्याकडे भरपूर क्वालिटी मध्ये आहे, क्वांटिटी मध्ये आहे. पितळाच्या गदा आहेत. हा स्फटिक आहे. स्फटिकाचा स्टोन असतो, त्या स्टोन पासून बनवलेली शिवलिंग आहे. बघू शकतो. हा जो कापूर आहे हा शुद्ध कापूर मानला जातो. हा भीमसेनी कापूर आहे. हा पूजेत, खाण्यात आणि आयुर्वेदात याचं खूप महत्व आहे. तुम्हाला आयुर्वेदामध्ये हा कापूर जास्त ठिकाणी यूज केला जातो. जसं विक्स आहे त्याच्यात सुद्धा हा कापूर यूज केला जातो. तुम्हाला सर्दी, खोकला, काही दात दुखी हे असेल त्याच्यात पण हा कापूर यूज केला जातो. पूजेत शुद्ध मानला जातो, सगळ्यात जास्त शुद्ध. हा जो कापूर आहे हा वॅक्स मिक्स असतो, तेव्हाच गोळी बनू शकते ही कापराची. हा वॅक्स मिक्स असतो. आणि हा जो कापूर आहे हा शुद्ध कापूर असतो. तर जसं बालाजी महाराजांचा जो प्रसाद असतो त्याच्यात सुद्धा हा कापूर यूज केला जातो. कधी कधी जर खाताना जाणवलं असेल की कापराचा सुगंध, अच्छा, तर कापूर हा टाकलेला असतो. हा टाकलेला. इथे तुम्ही आवर्जून भेट द्या. इथे खूप युनिक गोष्ट आहे, जे काही तुम्हाला, असं मी म्हणत नाही तुम्हाला माहिती नाही, सगळ्यांना माहिती असतं, पण काही गोष्टी अशा असतात की त्याचे डीपली नॉलेज आपल्याला माहिती नसतं. तर तुम्ही इथं आवर्जून भेट द्या, एकदा तरी भेट द्या, नक्कीच तुम्हाला इथून फायदा होईल. बघा तुम्ही इस शॉप पे पिछले 7-8 सालों से आ रहा हूँ, जब से मैं कराड़ी में शिफ्ट हुआ। अच्छा, पहले इनका शॉप उधर मंडी की तरफ से था, पिछले 2-3 सालों से ये यहाँ पे शिफ्ट हो गए। बट इनके पास सामानों की जो वैरायटी है वो बहुत अच्छी है। बराबर, हमें और कहीं पे भी नहीं जाना पड़ता पूजा के सामान के लिए। हमारा ये वन स्टॉप शॉप है पूजा के सामान के लिए। बेशक वो दिवाली है, नवरात्रा है, दशहरा है, कोई भी ओकेजन है, यहीं आते हैं, सारा सामान लेते हैं, एक ही जगह पे हमें सब मिल जाता है। तर मग आपण परत पुढे जाऊया, बघूया काय काय आहे अजून इथे. बघा, हळदीचे तुम्हाला इथे आहे. इथे सर्व पूजे साहित्य त्यांनी ठेवलेलं आहे. गंगाजल आहे, गोमूत्र आहे, इथे कुंकू, बुक्का आहे, सगळ्या गोष्टी आहेत युनिक. सुपारी आहे. जे काही पूजे साहित्य, जे त्योहार येतात त्या त्योहारामध्ये जे काही लागणार आहे ते सगळं इकडे आहे. तुम्ही आवर्जून इथे भेट द्या. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर युनिक गोष्टी बघायला भेटतील. तुम्हाला
आता मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करतो आहे. एक्झॅक्टली बघा इथे काय काय मिळणार काय नाही. इथून इकडे बघा, बघू शकता लक्ष्मी आहे, इथे सुगंधी उठणे पण आहे, ते परत रांगोळी आहे, हे रेडीमेड रांगोळी पण आहे त्यांच्याकडे बघा. इथे परत तुम्ही आलात आतमध्ये सुगंधित अगरबत्ती आहे त्यांच्याकडे, चंदन आहे, मोहर चंदन, इथे चंदन दिलेलं आहे, रोज आहे, अभंग्य तेल आहे त्यांच्याकडे, काय काय तुम्ही बघू शकता. इथे अगरबत्तीच्या ज्या काही क्वालिटी आहे त्यांच्याकडे इथे आहे. पर्सनली मी ही यूज केलेली ब्लॅक फोर्स, खूप छान आहे, हिचा सुगंध मला आवडलेला, मी इथून घेऊन गेलेलो. बघा तुम्ही हे पूर्ण अगरबत्तीचा सेट आहे. आता इथे खाली तुम्हाला भीमसेन कापूर मिळणार, सुट्टा पण मिळणार, बॉटल मधला पण मिळणार त्यांच्याकडे, ते आहे बघा. परत गंगाजल आहे, गोमूत्र आहे इथे. तर तुम्ही नक्की अवश्य इथे भेट द्या. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. हॅपी दिवाळी.